पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। राज्याच्या राजकारणात येत्या वर्षभरात मोठी राजकीय उलथापालथ होईल हे पांडुरंगाच्या मर्जीनं, असा मोठा दावा राष्ट्रवादीचे अजित पवार गट आमदार अमोल मिटकरी यांनी केला। त्यांच्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। आमदार अमोल मिटकरी आज विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते। पुढच्या वर्षी आषाढीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना मिळावा असं साकडं घातल्याचं मिटकरी यांनी सांगितलं। राज्याच्या राजकारणात असा कोणता चमत्कार होणार आहे की त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची शासकीय महापूजा करतील असं आमदार मिटकरी यांना विचारलं। त्यावर त्यांनी थेट पांडुरंगाच्या मर्जीनं राज्याच्या राजकारणात उलथापालथ होईल आणि अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पंढरीला येतील असा दावा केलाय। अमोल मिटकरींच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आलंय। मी एक अजित पवारांचा भक्त आहे। माझ्या नेत्यानं मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची शासकीय महापूजा करावी असं मला वाटलं, म्हणून मी आज देवाला साकडं घातलंय। असं साकडं अनेक जण देवाला घालतात। येणारे भाविक भक्त ही पाऊस पाणी भरपूर पडू दे, शेती चांगली पिकू दे असं देवाला साकडं घालतात। त्याच पद्धतीनं मी माझ्या नेत्यांसाठी देवाला साकडं घातल्याचंही त्यांनी सांगितलं। आमदार अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर भाजपचे पदाधिकाऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त करत आहेत। पुढच्या आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाची शासकीय महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना सपत्नीक मिळावा असं साकडं मिटकरींनी विठ्ठलाला घातलंय। एरवी सध्या महायुतीत मुख्यमंत्री पदावरून कोणतीच चर्चा नसताना मिटकरींच्या या वक्तव्यावरून महायुतीत धुसफूस होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान याआधी अनेकदा अमोल मिटकरींनी अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाबद्दल आपली इच्छा बोलून दाखवली होती। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।